तर नमस्कार मित्रमंडळींनो. तर आज आपण बनवणार आहोत कसली भाजी बाबू? शेंगा कायच्या बोलतात ते शेवगाच्या शेंगा आणि तुरीची डाळ मिक्स मध्ये बनवणार आहोत. तर चला आपण बघूया आता भाजी कशी बनवायची, काय बनवायची ते. आणि जर आपल्या व्हिडिओमध्ये जर काय कोणी पण नवीन असेल ना तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब कर जा. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा भाजी कशी झाली ते. तर चला आपण जाऊया आपल्या किचनकडे. गरम आहे. तर आता हे आपण शेंगा काय केलेलं, उकडून घेतलेल्या का? थोडं गरम 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 पाण्याने थोडीशी काहीतरी एक उकडी मारेपर्यंत शेंगा उकडून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्या मॅडमनी हे गरम गरम कुकर खोललेलं आहे. तर त्याच्यामधून याच्यात काय काय आहे? टमाटर, आलू आणि तुरीची डाळ. तर आता आपण काय करूया, याला जे आहे थोडंसं बारीक करून घेऊया. थोडंसं म्हणजे असं समोर घे, म्हणजे नाही तर खालती पडेल. खालती पडलं म्हणजे झालं काम. अच्छा, याला म्हणजे थोडंसं हटून घ्यायचं म्हणजे डाळ बारीक होईल आपली जरा. बरोबर, जरा आरामशीर हटायची म्हणजे अंगावर थेंब नाही उडतील अशी. तेल बघा तपलं का? तेल बघू तपलं. तर हे आपलं कढईमध्ये आपण एवढं तेल घेतलेलं आहे. आणि आता हे तेल थोडंसं म्हणजे गरम होईपर्यंत ठेवलेलं आहे. गरम झालं की लगेच आपण काय काय मसाले टाकणार आहोत याच्यामध्ये, काय काय नाही ते तुम्हाला नक्कीच दाखवूया. तर जिरा. तर आता आपण सगळं पेल टाकलं याच्यामध्ये जिरे. तर जिऱ्याला जरा फटाकडे फुटू देऊया. जिऱ्याचे थोडेसे फटाकडे फुटल्यानंतर मग आपण काय टाकूया बाबू? राई. अच्छा, थोडेसे नाही, मग हे जिरं तडकू देऊया आणि राई फटाकडे फुटू देऊया असं. आता दोन्ही पण एकत्र तुडू 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 उड्या मारतील. थोडंसं त्याला जरा उड्या मारू देऊया. उड्या मारल्यानंतर लगेच तुम्हाला दाखवू आम्ही. तर बघा थोडं थोडं आता उड्या मार लागले. तर आता हे आपली डाळ एकदम मस्त हाटून झालेली आहे, बारकी एकदम बारीक 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 हातवून घेतलेली आहे. आणि आता आपला इकडं जिरं आणि राई पण एकदम मस्त तुडू तुडू उड्या मारलेल्या आहेत. आता याच्यामध्ये टाकूया आपण लसूण. निखड लसूण आहे की आधी दुसरं काय आहे? लसूण थोडी अद्रक. अच्छा, लसूण आणि अद्रकचा पेस्ट बनवला आहे ना, गिलासामध्ये वाटून. गिलासामध्ये वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये काढू शकता किंवा खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता. आपल्याला जे साधन आपल्याकडं अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण वाटून घेऊ शकतो. आता मस्त याला थोडं थोडं लाल लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊया जरा व्यवस्थित. मसाला तयार करू. हा, तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया हे लाल लाल होईपर्यंत. आता गिलासामध्ये आपण काय करूया, धनिया पावडर, थोडीशी हळद घेऊया. लाल मिरची पावडर आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे याच्यासाठी की मिरची पावडर आपण मसाला थोडीशी आधी बस 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 बस. तर लाल मिरची पावडर आपण याच्यासाठी टाकली की मसाल्यामध्ये जर टाकली तर मिरची पावडर जी आहे ना चांगली भाजत नाही, म्हणजे ते अर्धी कच्चवट राहते. तर त्या कारणामुळे मिरची पावडर वगैरे सगळे याच्यामध्ये टाकली ते म्हणजे चांगली भाजून जाईल अशी. तर या ग्लासामध्ये सगळं आपण मसाले काढून घेतो. याच्यामध्ये टाकूया थोडंफार पाणी, थोडंसं मिक्स करून घेऊया याला. आता काय हे टाकलं आपण याच्यामध्ये सगळे मसाले मस्त जबरदस्त पूर्ण तडका लागलेला आहे. हा, एक नंबर तडका लागला. आता तडका लय भारी बघा. एकदम तेल सोडलं वाटते मसाल्याने ना. तेल सोडला मसाल्याने. आता टाकूया आपण नमक. अरे हा यार, तेच राहिलं होतं, स्वादानुसार नमक टाकायचं. चांगलं 2 मिनिटं शिजू द्यायचं चांगलं, मसाले एकदम चांगले होईपर्यंत. तसं तर तेल सोडलेलंच आहे.
याच्यामध्ये थोडीशी आपण डाळ टाकून घेऊया. थोडीशी की पूर्ण? पहिले थोडीशी टाकणार, हलवण त्याला ते बोलतात. अच्छा, मिक्स करायची ना थोडी थोडी डाळ? बरं. जर पाहिजे तर आपण पूर्ण पण डाळ टाकू शकतो किंवा थोडी थोडी पण टाकू शकतो. थोडी थोडीच पाहिजे. हे मसाले वगैरे पण होते, डाळ पण होईल ना? मसाला, डाळ आणि मसाले सगळे एकदम जबरदस्त मिक्स झालेले आहेत. आता आपली जी वरती एक्स्ट्रा डाळ होती ते पण पूर्ण टाकून घेऊया आपण. तर याला थोडंसं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा आपली डाळ आता कशी झाली. ही आपले मिरची पावडरची आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल यातनी हिरव्या मिरच्या टाकून पण घेऊ शकता. आता टाकूया आपण आता याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा. म्हणजे पहिले थोड्याशा भाजून घेतलेल्या होत्या. आता आपण यातनी शेवग्याच्या शेंगा टाकल्या. तर याला थोड्या टायमासाठी काय करूया, शिजू देऊया. आता थोड्या टायमासाठी आपण याला ना झाकण ठेवून मस्त शिजू देऊया. नंतर तुम्हाला परत दाखवू. मंडळी, आता जर आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी कशी झालेली आहे ते. होय 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 होय, मस्त एकदम जबरदस्त भाजी शिजलेली आहे. ठेवा झाकण. काढा 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 काढा. तर चला आता आपण लगेच घेऊया याला जेवायला. तर तर जर का कोणी आपल्या जर भाजी आवडली असेल सगळ्यांना तर कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण उद्या दुसऱ्या आपल्या रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत चला, जय महाराष्ट्र, गुड नाईट, बाय बाय.